जय भारतचे संविधान मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली या गावचे विद्यमान सरपंच सुलभा शिरपुरे या प्रत्यक्ष आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। एक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। त्या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। ताई, आपल्या T24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन। एक भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेने आपल्याला पुरस्कार दिलेला आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष होतो, एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते। या पुरस्कारासाठी निवड कशी झाली, काय सांगा? मला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत माहिती मिळाली आणि मी डायरेक्ट नालंदा ऑर्गनायझेशन वाल्यांना फोन केला। मग तुम्हाला कसं कळलं हे की मला पुरस्कार मिळत आहे आणि तुम्ही कोणत्या मार्फत देताय म्हटलं मला। ते बोललं आम्ही जिल्हा परिषदमध्ये माहिती मिळवली म्हणे आणि तुमचं कोविड काळातील जे कार्य होतं म्हणे ते आम्हाला आवडलं म्हणे। म्हणजे कोविड काळामध्ये मी रोज जाऊन बसायची ग्रामपंचायतीमध्ये सुरुवातीला, म्हणजे 8 वाजतापासून जायची आणि मग लोकांना कोविड व्हायचं काही क्वारंटाईन वगैरे करण्याचं आम्हाला माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत आम्हाला कुसुमताई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी आम्हाला कोविड सेंटर ओपन करून दिलेलं होतं। म्हणजे या ठिकाणी म्हणजे कोविड काळामध्ये कोरोना काळामध्ये तुम्ही पेशंटची चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे। एक त्यांना मदतीचा हात दिलेला आहे। आम्ही डॉक्टरांना पण बोलवायचो। आमचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे इथं PSC सेंटर आहे अंतुर्लीला, PSC सेंटरवाले डॉक्टर नेहमी हजर राहायचे। म्हणजे एक महत्त्वाचं की आपण कोरोना कालखंडामध्ये आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो। बरं, निवडी एक भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपण अंतुर्ली गावचे विद्यमान सरपंच आहात। एक आपल्या चांगल्या प्रकारे आपण एक मदतीचा हात कोरोना कालखंडामध्ये पेशंटना दिलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे एक उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आणि नालंदा ऑर्गनायझेशनने आपली दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार दिलेला आहे। बरं, या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, काय संकल्प मानस काय राहणार आहे, काय सांगा? माझी इच्छा आहे की मी राजकारणात पुढे जावं। आता जिल्हा परिषद सध्या निवडणूक येत आहे आणि आमच्या घरच्यांची इच्छा आहे की तू उभं राहावं, SCची जागा आहे आणि तू जर उभं राहशील तर कदाचित निवडून येऊ शकते असं त्यांचं। ओके, म्हणजे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी एक आपल्याला आरक्षण आहे, SC कॅटेगरीचं आरक्षण असल्या कारणाने आपण त्यासाठी इच्छुक आहात, उमेदवारीसाठी इच्छुक आहात। बरं, आपण जे अंतुर्ली गावामध्ये जे विकास केलेला आहे कदाचित त्याचं बेनिफिट आपल्याला मिळू शकतं आणि एक चांगल्या प्रकारचं आपण एक काम केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे। आपण गावाच्या विकासासाठी कोणकोणती कामं केलेली आहेत, काय सांगाल थोडक्यात? आम्ही माझे दिवस सुंदर सुरुवातीला हा अभियान आलं त्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। नंतर गणपती व्यवस्थापनासाठी नाडक बांधकाम आम्ही केलेलं होतं, किती ते कचरा टाकायचा आणि त्या मार्फत खत वगैरे तयार होईल ते सुद्धा केलेलं आहे। नंतर स्वच्छता अभियान सुद्धा त्यामध्ये राबवलेलं होतं आणि लोकांना आम्ही कचराकुंड्या वाटप केलेल्या होत्या त्या काळामध्ये। प्रत्येक घरी आम्ही कचराकुंडी दिलेली होती आणि ट्रॅक्टर घेतलं। नंतर म्हणजे घंटा गाडी घेतलेली आहे 2, एक आम्हाला जिल्हा परिषद मार्फत मिळालेली होती आणि एक आम्ही स्वतः घेतलेली होती। म्हणजे एक स्वच्छ अभियान आपण राबवलेलं आहे आणि एक आदर्श गाव निर्माण करण्याचा आपण संकल्प आहे। आम्ही प्रयत्न केलेला आहे। नंतर आम्ही SBM मार्फत शौचालय, सार्वजनिक शौचालय, नंतर काही लोकांना ते 12,000 रुपयाची स्कीम मिळते ते सुद्धा आम्ही खूप मिळवून दिलेलं आहे लोकांना लाभ। बरं, आपला उर्वरित किती कालावधी किती झालेला आहे आपला विद्यमान सरपंचासाठी? माझा कालावधी पूर्णपणे संपण्यात आलेला आहे। आता कदाचित 2 महिने डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत आहे। बरं, आपण एक चांगल्या प्रकारचा विकास पण या ठिकाणी एका विशिष्ट कालावधीमध्ये केलेला आहे। उर्वरित कालखंडामध्ये आपण गावातली कोणकोणती कामं रखडलेली आहेत की आपण मार्गी लावणार आहात, काय सांगा? माझ्या गावामध्ये मुख्य रस्ते तयार व्हावेत ही माझी अपेक्षा आहे सध्या, कारण डांबरीकरण करून ते रस्ते व्यवस्थित व्हावे। नंतर आजूबाजूला जे आपण काय म्हणतो त्याला काँक्रिटीकरण पण आणि
अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काढून रस्ते व्यवस्थित व्हावे असं मला वाटतं. ओके ओके. म्हणजे रस्ते हा देशाच्या रक्तवाहिनी आहेत आणि जर अंतुर्ली गावामध्ये रस्ते वगैरे अतिक्रमण सुटत सुद्धा खूप असले, झालेलं आहे. अतिक्रमण झाले असल्या कारणाने ते अतिक्रमण काढून एक चांगल्या प्रकारची रचनाबद्ध अंतुर्ली गावामध्ये विकास केला जाईल याचा एक आपला ठसा उमटेल अशा प्रकारचा आपला संकल्प आहे. बरं, एक ताई मला एक प्रश्न करावासा वाटतो की आपल्याला जो हा राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे, नालंदा ऑर्गनायझेशन यांनी आपली दखल घेऊन, आपल्या कामांची दखल घेऊन हा जो महाराष्ट्ररत्न आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, यासाठी आपली जी वर्णी लागलेली आहे याचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगाल? याचं श्रेय मी आधी माझ्या आईवडिलांनी, म्हणजे माझे आजोबा होते आधी ग्रामपंचायत सदस्य, नंतर आई झाली, नंतर मग मला माझ्या मिस्टरांनी फोर्स केला की तू उभी राहा. मग त्यांना मी आधी श्रेय देते, कारण त्यांनी घराच्या बाहेर मला काढलं आणि मदत केली. नंतर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, पदाधिकारी आणि गावकरी या सर्वांना माझ्या पुरस्काराचं श्रेय जातं. म्हणजे हा पुरस्कार तुमचा एकट्याचा नसून आपण संपूर्ण लोकांचं, ज्यांनी मला सहकार्य केलं सर्व गावकऱ्यांचं आहे. म्हणजे हा पुरस्कार तुम्ही स्वतःचा नसून पूर्ण गावकऱ्यांना समर्पित केला, कारण मला सर्वांची मदत मिळालेली आहे. मी एकट्याने काहीच मिळवलेलं नाही. आणि यासाठी आपल्या पतींचा सुद्धा सिंहाचा वाटा. हो, त्यांचा वाटा आहे. म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु या ठिकाणी मी एक सांगेन की एक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुषाचा हात आहे. आणि आपण चांगल्या पद्धतीने आपल्या पतीच्या मदतीने आपण गावाचा चांगला प्रकारे कायापालट केलेला आहे आणि एक कौतुकाची थाप आपल्यावर पण मिळते. आजूबाजूच्या पंचकृषीतून आपल्या एक अभिनंदनाचा वर्षा होतो आहे. आणि एक याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आपण मारलेली आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.